हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा लास्ट लेक्चरला आपण पॉलिमर चॅप्टरला सुरुवात केली होती. पॉलिमर्स मीन्स दे आर giant macromolecules having high molecular weight and made up from repeating units of small organic molecules known as monomers. म्हणजे छोट्या छोट्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचे रिपीटिंग युनिट एकत्र येऊन काय तयार होतात, हाय मॉलिक्युलर वेट जियांट मॉलिक्युल तयार होतात. त्यांना आपण म्हणतो पॉलिमर्स. त्यांचं स्ट्रक्चर खूप मोठं असतं, फॉर्म्युला खूप जास्त मोठा असतो, कारण खूप छोटे छोटे मॉलिक्युल एकत्र येऊन तो मोठा लार्ज मॉलिक्युल तयार होतो. त्याला म्हटलं जातं पॉलिमर. ओके, त्याच्यानंतर मग आपण क्लासिफिकेशनला सुरुवात केली होती पॉलिमरच्या. पॉलिमर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, सोर्सेस, then on the basis of mode of polymerization, on the basis of molecular forces, on the basis of biodegradability. अशा विविध प्रकारे आपण क्लासिफिकेशन बघतोय पॉलिमरचे. त्यातले पहिले दोन जे टाईप होते आपले, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस, त्याच्यामध्ये आपण प्रकार बघितले नॅचरल पॉलिमर्स, देन सिंथेटिक पॉलिमर्स, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. ओके, त्यानंतर दुसरा टाईप बघितला आपण क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. त्यामध्ये तीन प्रकार होते, लिनियर और स्ट्रेट चेन पॉलिमर्स, ब्रांच चेन पॉलिमर अँड नेटवर्क और क्रॉसलिंक पॉलिमर्स. ओके, तर ते तीन प्रकार स्ट्रक्चर मध्ये झाले. आता पुढचा टाईप बघतोय आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ठीक आहे, पॉलिमर चॅप्टरचं आपलं लेक्चर नंबर 2 चालू आहे. त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशनच चालू आहे आपलं. लास्ट लेक्चरमध्ये पहिल्या दोन मेथड झाल्या होत्या क्लासिफिकेशनच्या पॉलिमरच्या. त्याच्यानंतर आता पुढचं बघतो आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. ओके, कोणत्या प्रकारे तुम्ही त्याला बनवलेलं आहे, ऍडिशन करून बनवलेलं आहे, कंडेन्सेशन करून बनवलेलं आहे, का मग रिंग ओपनिंग करून बनवलेलं आहे. असे तीन प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा, ऍडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन अँड रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके, तर बघा फर्स्ट टाईप आहे त्याच्यामध्ये ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे सिम्पली काय बघा, तुम्हाला पॉलिथिन सगळ्यांना माहिती आहे, पॉलिथिन बॅग, कॅरी बॅग वापरता ना, तो पॉलिथिन कोणापासून तयार होतो, इथिन पासून. जेव्हा असे इथिनचे एन मॉलिक्युल्स एकत्र येतात, त्यांना एकमेकांमध्ये आपण ऍड करतो एखाद्या ठराविक टेम्परेचर प्रेशरला हिटिंग करून, त्यावेळेस काय होतं, हे सगळे एकमेकांमध्ये काय होतात, ऍड होतात. अशा प्रकारे डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होतो, हा त्याच्या पुढच्या कार्बन वरती अटॅक करेल, त्याच्या बॅक साईडला जो असेल तो याच्यावर अटॅक करेल. असं करून तुमचा या फॉर्मॅटमध्ये तुमचं पॉलिथिन तयार होतं. त्याला शॉर्टकटमध्ये आपण एवढंच लिहितो. ठीक आहे, एन युनिट्स, म्हणजे एन युनिट्स एकमेकांना जोडले जातात. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो आपण CH2 सिंगल बॉन्ड CH2 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट एन टाइप्स. ओके, तर हा पॉलिथिन तयार होतो तुमचा अशा प्रकारे. मग ऍडिशन पॉलिमरायझेशनची एक जनरल आयडिया मी तुम्हाला दिली. जवळपास जे काही सगळे व्हिनिल ग्रुप असलेले जे काही अल्किन्स आहेत, व्हिनिल ओलेफिन्स जे आहेत, त्यांच्यापासून शक्यतो ऍडिशन पॉलिमरायझेशन करूनच पॉलिमर्स तयार होतात. जसं की पीव्हीसी सुद्धा तुम्ही जर व्हिनिल क्लोराईड घेतला, असा व्हिनिल क्लोराईड, त्याचे एन मॉलिक्युल जर एकत्र आणले तर काय तयार होतं, तुमचं पॉलिव्हिनिल क्लोराईड तयार होतं. CH2 सिंगल बॉन्ड CHCl ब्रॅकेट कम्प्लीट एन टाइप्स. याचे एन मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड होतील, ठराविक टेम्परेचर प्रेशरला पॉलिमरायझेशन होईल आणि पीव्हीसी तयार होईल. कोणापासून, व्हिनिल क्लोराईड पासून. हा व्हिनिल क्लोराईड आहे. CH2 डबल बॉन्ड CH, सॉरी ते डबल H2 नको पाहिजे होता, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. ओके, तर बघा, ऍडिशन पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये कुठलाही मॉलिक्युल बाहेर निघत नाही. सिम्पली काय होतं, तो तुमचा डबल बॉन्ड असतो, त्याचा यूज करून तुम्ही नंबर ऑफ इतर मॉलिक्युलवरती अटॅक करू शकता. दुसऱ्या मॉलिक्युलवर अटॅक होतो, त्याच्यातला डबल बॉन्ड यूज करून तो पुढच्यावर अटॅक करेल. अशा प्रकारे एन मॉलिक्युल एकमेकांमध्ये काय होतात, ऍड होतात विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्युल. कोणताही मॉलिक्युल बाहेर निघत नाही. ओके, the repeating unit of an addition polymer has same elemental composition. Elemental composition सेम असते. मी तुम्हाला आताच सांगितलं की हे सेम मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड होतील ना तुमचे, तर त्याची एलिमेंटल कंपोजिशन कशी असते, त्या रिपीटिंग युनिटची सेम असते. कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड अंडरगो ऍडिशन पॉलिमरायझेशन. शक्यतो अल्किनस शक्यतो या टाइपच्या पॉलिमरायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड म्हणजे अल्किन म्हणतो आपण त्यांना, ओलेफिन्स म्हणतो आपण. ठीक आहे, त्याच्यात इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज व्हिनिल पॉलिमरायझेशन, कारण डबल बॉन्डचा यूज करून ऍडिशन होते म्हणून व्हिनिल पॉलिमरायझेशन म्हटलं जातं याला. ठीक आहे, एक्झाम्पल काय याचे, व्हिनिल क्लोराईड आहे तुमचा, व्हिनिल क्लोराईड पासून काय तयार होतं, तुमचा पीव्हीसी तयार होतो, पॉलिव्हिनिल क्लोराईड. त्याच्यानंतर अक्रिओनायट्राइल आहे, त्याला तुम्ही व्हिनिल सायनाइड सुद्धा म्हणू शकता, अक्रिओनायट्राइलला. ठीक आहे, व्हिनिल सायनाइड म्हणजे अक्रिओनायट्राइल, त्याच्यापासून सुद्धा पॉली अक्रिओनायट्राइल तयार होतो. त्याचं नाव आहे ऑर्लॉन नावाचा पॉलिमर येतो, तो तयार होतो या अक्रिओनायट्राइल पासून पॉलिव्हिनिल
सायनाइड पासून तयार होतो, विनिल सायनाइड पासून पॉलीविनिल सायनाइड त्याला म्हटलं जातं, पॉलीअक्रिओनायट्राइल किंवा ऑर्लॉन, ऑर्लॉन नावाचा पॉलिमर. ठीक आहे. फॉर्मेशन ऑफ पॉलिथिन फ्रॉम इथिलीन इज वेल नोन एक्झाम्पल ऑफ ऍडिशन पॉलिमरायझेशन. मी सगळ्यात आधी तुम्हाला तेच करून दाखवलं की कशा प्रकारे इथिन पासून पॉलिथिन तयार होतो. ठीक आहे. ते चांगलं वेल नोन एक्झाम्पल आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन. हे जे ऍडिशन पॉलिमरायझेशन होतं स्टुडंट, हे 3 स्टेप मध्ये होत असतं. तुम्ही मागच्या वर्षी क्लोरिनेशन साठी बघा मिथेनचं क्लोरिनेशन रिएक्शन बघितली होती आपण फ्री रॅडिकल मेकॅनिझमने. त्याच प्रकारे इथं सुद्धा फ्री रॅडिकल मेकॅनिझमनेच ही ऍडिशन पॉलिमरायझेशन होत असतं. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या 3 स्टेप असतात मग फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या, त्या आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी. कुठल्या कुठल्या 3 स्टेप असतात फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या? तर चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन अँड चेन टर्मिनेशन. ठीक आहे. चेन इनिशिएशन मध्ये काय होतं, प्रोपॅगेशन मध्ये काय होतं, कशा प्रकारे या ठिकाणी पॉलिमरायझेशन होतं ते आपण डिस्कस करू. बघा एक मिनिट. हा, तर हे दिलेलं आहे बघा, 3 स्टेप मध्ये पॉलिमरायझेशन होतं, ऍडिशन पॉलिमरायझेशन. फ्री रॅडिकल मेकॅनिझम इज मोस्ट कॉमन इन ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये कशा प्रकारे होतं, तर फ्री रॅडिकल मेकॅनिझमने ही जे पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे ती होत असते फ्री रॅडिकल मेकॅनिझमने. ठीक आहे. त्यानंतर बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज चेन रिएक्शन विच इन्व्हॉल्व्स 3 डिस्टिंक्ट स्टेप्स, चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन अँड चेन टर्मिनेशन. मग पहिली स्टेप काय, चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन मध्ये काय होतं, तुम्ही काहीतरी कॅटलिस्ट वापरता, पेरॉक्साइड्स, पेरॉक्साइड्स लाईक ऍसिटिल पेरॉक्साइड, बेन्झॉइल पेरॉक्साइड याच्यासारखे पेरॉक्साइड वापरता. मग या ठिकाणी ऍसिटिल पेरॉक्साइड घेतला बघा, काय होईल पहिल्या स्टेप मध्ये, हा जो मध्ये पेरॉक्साइड ग्रुप आहे तुमचा, म्हणजे 2 ऑक्सिजन असतात मध्यभागी असे, तिथं काय होतं तुमचं होमोलिसिस होतं. होमोलिसिस होऊन हे 2 पार्ट तुमचे वेगळे झाले बघा. कोणते पार्ट वेगळे झाले तुमच्या ऍसिटिल पेरॉक्साइड पासून, CH3 C डबल बॉन्ड O O इथपर्यंतचा पार्ट वेगळा झाला, याच्यावरती एक सिंगल इलेक्ट्रॉन आला. पुढे दुसरा जो असेल त्याच्यावरती पण तेच होईल, बरोबर. C डबल बॉन्ड O CH3. म्हणजे तुमचे ऍसिटिल रॅडिकल तयार झाले. ऍसिटिल रॅडिकल मध्ये काय होईल फर्दर पुढे, तुमचा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन पुन्हा क्लीव होईल या ठिकाणी. बघा सॉरी, या ठिकाणी पुन्हा क्लीवेज होईल तुमचा ह्या बॉन्डचा. इथे हा बॉन्ड ब्रेक होईल, बरोबर. 2 तयार झाले नाही, 2 तयार झाले. आपण त्यांना इथे एकत्र दाखवले बघा 2. तर ते दोघांचं सेपरेट दाखवत नाही मी, आता एकाच दाखवतो. हा बॉन्ड इथे पुन्हा क्लीव होईल, आता होमोलिसिस होईल इथे. मग काय होईल, मिथिल रॅडिकल जनरेट होईल इथे. काय तयार होईल, मिथिल रॅडिकल. समजा मिथिल ग्रुप असता या ठिकाणी, तर हा जो ऍसिटिल पेरॉक्साइड आहे त्यातला हा मिथिल रॅडिकल जनरेट झाला तुमचा CH3 डॉट. ओके. आणि हा एक इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती येईल, C वरती. हे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येतील या ठिकाणी आणि काय तयार होईल, CO2 गॅस बाहेर निघून जाईल. ठीक आहे. म्हणजेच बघा एक मिनिट सांगतो मी तुम्हाला, साईड प्रोडक्ट इथे लिहिलेलं नाहीये. CO2 गॅस काय होतो या ठिकाणी, बाहेर निघून जातो. CO2 गॅस बाहेर निघून जातो, म्हणजे इथं हा बॉन्ड ब्रेक झाला आणि या ऑक्सिजनची एक इलेक्ट्रॉन पेअर मिळून काय होईल, इथे CO2 बाहेर निघून जाईल. C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड म्हणजे CO2. ठीक आहे. आणि काय भेटले आपल्याला, 2 मिथिल रॅडिकल भेटतील 2 ऍसिटिल रॅडिकल पासून. हे 2 आहेत ना, म्हणून 2 मिथिल रॅडिकल भेटतील आणि 2 CO2 बाहेर निघून जातील. ठीक आहे. मग जो काही तुमचा या ठिकाणी मिथिल रॅडिकल जनरेट झाला, तो मिथिल असेल किंवा अजून दुसरा कुठला असेल, त्याला जेव्हा तुम्ही त्या फ्री रॅडिकलला अल्किन सोबत ट्रीट करता, कारण विशेष करून ऍडिशन पॉलिमरायझेशन अल्किन मध्ये होतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्हिनिल मोनोमर सोबत त्याला रिॲक्ट कराल, तेव्हा काय होतं, तो जो तुमचा फ्री रॅडिकल आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला. इथे Y मुद्दामून लिहिला आहे, इथे कुठलाही ग्रुप असू शकतो. ठीक आहे. मी CH2 लिहितो समजा. ठीक आहे. इथे CH2. आपण इथिनचं एक्झाम्पल घेऊ. त्यांनी व्हिनिल क्लोराईड सपोज केला इथे की Y म्हणजे Cl असेल वगैरे असं. ठीक आहे. व्हिनिल क्लोराईड तर माहिती आहे आपल्याला. आपण सिम्पली इथिन घेऊ या ठिकाणी. हा R रॅडिकल जो हा रिॲक्टिव्ह असतो खूप, हा याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर याच्या सुद्धा होमोलिसिस करेल इथिनचं. इथिनचं होमोलिसिस होईल अशी चेन तयार होईल, R CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि तो सिंगल इलेक्ट्रॉन आता इथे राहील. का, कारण काय झालं बघा, नीट सांगतो तुम्हाला, हे थोडं किचकट आहे. हा डबल बॉन्डचा एक इलेक्ट्रॉन इकडे, एक इलेक्ट्रॉन इकडे, बरोबर. मग हा याच्यावरती जो इलेक्ट्रॉन येईल तो वापरून तो R शी काय करेल, इथे बॉन्ड तयार करेल. म्हणून मग R आपण या कार्बनला जोडून टाकला आणि एक इलेक्ट्रॉन या बॉन्ड पेअर मधला जो या कार्बनवर आला तो ऍज इट इज राहू दिला या कार्बनवरती. ठीक आहे. मग न्यू रॅडिकल तयार झाला या ठिकाणी. कोणती स्टेप आहे, चेन इनिशिएशन, इनिशिएट झाली या ठिकाणी रिॲक्शन. ठीक आहे. पुढच्या स्टेप मध्ये काय होतं बघा, आता पुढच्या स्टेप मध्ये आता चेन प्रोपॅगेशन आणि चेन टर्मिनेशन. मग तो जो काही तुमचं इनिशिएट झाली त्या ठिकाणी चेन, तीच जी चेन आहे ती पुढच्या अल्किन सोबत रिॲक्ट होईल. आता बघा पहिल्या स्टेप मध्ये इनिशिएशन मध्ये जो काही आपण अल्किन तयार केला,
तो अल्किन काय होईल आता या ठिकाणी जो काही फ्री रॅडिकल तयार केला इनिशिएशन मध्ये तो पुढच्या नवीन ओलेफिन्स सोबत रिॲक्ट होईल. समजा मग हा आपला इथिन पासून तयार झालेला असा रॅडिकल होता, बरोबर. मग तो अजून n नंबर ऑफ इथिन सोबत रिॲक्ट होईल, इथिन मॉलिक्यूल सोबत. मग तो पुन्हा काय करेल, अशा इथिन मॉलिक्यूलचं इथिन मॉलिक्यूलचं होमोलिसिस करेल आणि अशी चेन तयार होईल पुढे, अशा प्रकारची चेन तयार होईल. ठीक आहे. त्यांनी त्या ठिकाणी वाय घेतलाय, तो वाय न कन्सिडर करता सपोज तुम्ही इथं CH2 म्हणा, CH2 ठीक आहे. म्हणजे अशी चेन तयार होईल, n मॉलिक्युल्स एकत्र येतील आणि शेवटचं जे युनिट असेल त्याला सेपरेट दाखवायचं. मग फायनल जो असेल शेवटचा कार्बन त्याच्यावर फ्री रॅडिकल राहणारच आहे. ठीक आहे. मग फायनली काय होतं चेन टर्मिनेशन मध्ये, असे जे काही तुमचे युनिट तयार होतात प्रोपॅगेशन मध्ये, ते प्रोपोगेशन झाल्यानंतर असे दोन युनिट एकत्र येतात, ज्यांच्या शेवटच्या कार्बनला असा सिंगल इलेक्ट्रॉन आहे. ते दोन युनिट एकत्र येतात आणि ते दोघांच्या शेवटच्या कार्बनवरती काय एक एक इलेक्ट्रॉन आहे, ते दोघं एकत्र येतील आणि त्या दोन चेन काय होतील, एकमेकांना जोडल्या जातील. त्या एक एक इलेक्ट्रॉननी दोघं एक एक इलेक्ट्रॉन एकमेकांचा शेअर करून त्या दोघी ज्या चेन असतील तुमच्या पॉलिमेरिक चेन फ्री रॅडिकलच्या, त्या काय होतील, एकमेकांना कंडेन्स होतात, जोडल्या जातात त्या एक एक इलेक्ट्रॉनचा यूज करून. म्हणजे चेन टर्मिनेट होते त्या दिवशी, त्या स्टेपला काय होतं, चेन टर्मिनेशन होतं, तुमचं पॉलिमरायझेशन प्रोसेस थांबते. ठीक आहे. हे खाली दिलेलं आहे तुम्हाला चेन टर्मिनेशन मध्ये कशा प्रकारे दोन फ्री रॅडिकल चेन ज्या असतात त्या स्टॉप होतात, त्या एका ठिकाणी काय होतात, पूर्णपणे जोडल्या जातात आणि ती पॉलिमरायझेशन प्रोसेस काय होते, स्टॉप होते. ठीक आहे. नेक्स्ट हे झालं तुमचं ऍडिशन पॉलिमरायझेशन. पुढे दिलेलं आपल्याला आता दुसरा टाइप असतो, आपण काय बघतोय, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन. मग पहिलं बघितलं ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरायझेशन कुठल्या मेकॅनिझमने होतं, फ्री रॅडिकल मेकॅनिझमने. फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या 3 स्टेप कुठल्या, चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन, चेन टर्मिनेशन. ओके. काही कळलं नाही त्या मेकॅनिझम मध्ये तर विचारा मला. त्यानंतर सेकंड मोड ऑफ पॉलिमरायझेशन बघतो आपण, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन सिंपल आहे. काय होतं, सिम्पली दोन मॉलिक्यूल एकमेकांना जोडले जातात आणि एखादा स्मॉल मॉलिक्यूल त्या ठिकाणी इलिमिनेट होतो, बाहेर निघून जातो. ठीक आहे. बघा, इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफ्थॅलिक ऍसिड या दोघांचा यूज करून काय तयार होतो, टेरिलिन तयार होतो. त्या टेरिलिनचं दुसरं नाव काय असतं, डॅक्रॉन असतं. तो सोपं आहे. त्याची डेफिनेशन बघा, रीड करतो आणि समजून सांगतो तुम्हाला एक्झाम्पल वरून. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स. हे मोनोमर कसे पॉलिफंक्शनल आहेत बघा, दोघांमध्ये दोन दोन कार्बोक्सिलिक ग्रुप आहेत, दोघी कंपाऊंड, टेरिफ्थॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल. काय होतं त्याच्यामध्ये, जेव्हा ते जोडले जातात तेव्हा इलिमिनेशन होतं स्मॉल मॉलिक्यूलचं, इलिमिनेशन ऑफ सम स्मॉल मॉलिक्यूल सच एज वॉटर. एक तर वॉटर बाहेर निघतो, किंवा HCl निघतं, किंवा मिथेनॉल निघतो, किंवा अमोनिया निघतो. कुठला तरी एखादा छोटा मॉलिक्यूल बाहेर निघेल आणि ते दोन युनिट काय होतात, एकमेकांना कंडेन्स होतात, जोडले जातात. म्हणून या पॉलिमरायझेशनला म्हटलं जातं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कसं होतं बघा, या ठिकाणी काय झालं, हे जे दोन मॉलिक्यूल आहेत, दोन फंक्शनल ग्रुप असलेले कंपाऊंड आहेत, त्या दोघांचं काय होईल, कंडेन्सेशन होईल. दोघांचे n मॉलिक्यूल घेतले बघा, म्हणजे 100 युनिट घेतले समजा दोघांचे, ते एकमेकांसोबत कंडेन्स होतील. कशा प्रकारे कंडेन्सेशन होतं, तर एकाचा OH ग्रुप निघेल, एकाचा H निघेल आणि ते दोघं एकमेकांना जोडतील. याच्या पुढे जो असेल, पुढचा अल्कोहोल जो असेल त्याचा H निघेल, याचा काय निघेल, OH निघेल. याच्या मागच्या साईडला जो COOH असेल त्याचा काय निघेल, OH निघेल आणि याचा काय निघेल, H निघेल. असं करून हे सगळे युनिट एकमेकांना काय होतात, जोडले जातात. ठीक आहे. त्यांनी काय केलं, हे एक एकच युनिट दाखवलंय आणि एक एक युनिट साठीच कशा प्रकारे होतं ते समजून सांगितलंय. ऍक्च्युली हा फॉर्म्युला त्यांनी बरोबर दिला नाहीये, मी तुम्हाला करून दाखवतो बघा. सपोज याचं करून दाखवतो मी आता. हा H काढला इथला आणि इथला काय काढला, OH काढला. पुढचं जे युनिट असेल, याच्या पुढचं अल्कोहोलचं जे युनिट असेल, त्या अल्कोहोलचं पण काय निघणार आहे, Hच निघणार आहे. याचं काय निघेल, OH. असे दोन H2O निघतील. इकडे जो तुमचा कार्बोक्सिलिक ग्रुप असेल COOH, इकडच्या युनिटचा अल्टरनेट असतात ते, म्हणजे टेरिफ्थॅलिक ऍसिड नंतर इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल नंतर टेरिफ्थॅलिक ऍसिड, अल्टरनेट असतात. ठीक आहे. मग अल्कोहोलचा H निघेल आणि कार्बोक्सिलिक ग्रुप असलेल्याचा OH निघेल. मग काय होईल, असे हे युनिट एकमेकांना जोडले जातात. आणि इथं दाखवताना आपण दोनच युनिट दाखवणार आहोत स्टुडंट. ठीक आहे. दोनच युनिट मग आपण या दोघांनाच कन्सिडर करू. बघा, इकडच्याचा काय, हा H निघून गेलेला असेल, O असेल, मध्ये CH2O, बरोबर. ब्रॅकेट कंप्लीट नाही अजून. आता पुढे काय जोडायचं, हा कार्बोक्सिल ग्रुप जोडायचा, C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप, नंतर बेन्झीन रिंग, त्यानंतर पुढे पुन्हा कार्बोनिल ग्रुप, पुढचा पार्ट कंडेन्स झाला पुढच्या H सोबत. असे n युनिट एकमेकात जोडले जातात. त्याला म्हटलं जातं टेरिलिन किंवा डॅक्रॉन. टेरिलिन ऐकलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, टेरिलिनचं कापड असतं. टेरिलिन काय, हा सिंथेटिक पॉलिमर आहे. कसा बनवला जातो त्याला, इट इज अ कंडेन्सेशन पॉलिमर ऑफ टेरिफ्थॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायकॉल. ओके. कंडेन्सेशन होतं म्हणजे कुठला मॉलिक्यूल बाहेर निघाला, इथे H2O मॉलिक्यूल बाहेर निघतो, NH2O मॉलिक्यूल बाहेर निघतील
कारण तुम्ही या दोघांचे एन युनिट घेतले त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर तिसरं जे पॉलिमरायझेशन दिलेलं आहे आपल्याला, तिसरा टाईप पॉलिमरायझेशन मेथड, ती आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन सुद्धा सोपं आहे बघा. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, सिम्पली तुमची रिंग जी असते ती ओपन होते. या ठिकाणी नायलॉन 6चं प्रिपरेशन दिलेलं आहे आपल्याला. नायलॉन 6 कसं तयार होतं ते दिलेलं बघा. हा जो आहे याचं नाव असतं इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम. त्याचा जो मोनोमर आहे नायलॉन 6चा, त्याचं नाव असतं कॅप्रोलॅक्टम, आणि हा तुमचा तयार होतो इकडे नायलॉन 6. सॉरी. तर बघा, मग थर्ड टाइप ऑफ पॉलिमरायझेशन इज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये काय होतं, तुमचे जे सायक्लिक कंपाऊंड असतात, the cyclic compound like lactam, cyclic ethers, lactones polymerizes by ring opening polymerization. Strong acid and base used as catalyst. Strong base acid यूज करून कॅटलाइज करतात या रिएक्शनला. आणि काय होतं, सिम्पली रिंग ओपनिंग होतं. आता या ठिकाणी कशा प्रकारे ही जो दिलेला कंपाऊंड आहे आपल्याला इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम, याचं पॉलिमरायझेशन कसं झालं ते बघा. एक मिनिट. इथे इप्सिनॉन पाहिजे, असं सिम्बॉल पाहिजे. हा ई दिसतोय ना, इथे काय पाहिजे, इप्सिनॉन. इप्सिनॉन म्हणजे काय, ही फर्स्ट पोझिशन अल्फा, सेकंड पोझिशन बीटा, थर्ड पोझिशन डेल्टा, फोर्थ पोझिशन इप्सिनॉन. त्या ठिकाणी तुमचा काय चुकलं का, अल्फा बीटा गॅमा पाहिजे ना, अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा डेल्टा आणि मग इप्सिनॉन, पाचवी पोझिशन. कारण टोटल 5 कार्बन ॲटम असतात त्याच्यामध्ये. किती असतात, 5. मोजून बघा तुम्ही त्याच्यात आहेत का कॅप्रोलॅक्टम मध्ये 5. बघा, हा फर्स्ट कार्बन या कार्बोनिल ग्रुप नंतर अल्फा कार्बन, हा दुसरा बीटा, तिसरा गॅमा, चौथा डेल्टा, आणि हा जो पाचवा आहे तो इप्सिनॉन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं इप्सिनॉन कॅप्रोलॅक्टम. मग कॅप्रोलॅक्टमची रिंग ओपनिंग रिएक्शन जर केली, रिंग जर ओपन केली, इथून जर हा बॉन्ड ब्रेक झाला तर काय होतं, हा 2 पार्ट सेपरेट होतात. एका साईडला NH आहे, एका साईडला CO. असे N युनिट याचे काय होतील, ओपन होतील, आणि अशी चेन तयार होते. त्याला म्हटलं जातं नायलॉन 6. काय म्हणतात त्याला, नायलॉन 6. कुठला पॉलिमर भेटतो आपल्याला, नायलॉन 6 भेटतो. ठीक आहे. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर हे काही वरचं मी जास्त समजावलं नाही तुम्हाला, एक्झाम्पल वरून तुम्हाला त्याची आयडिया आली. रिंग ओपन होते म्हणून रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर फोर्सेस. तर हे सुद्धा आपण थोडं थोडक्यात घेऊ. सोपं आहे, काही विशेष नाही. काही कळलं नाही तर विचाराल मला बिंदास. ठीक आहे. नेक्स्ट टाइप ऑफ classification of polymers is classification of polymers on the basis of intermolecular forces. Intermolecular forces च्या बेसिस वरती पॉलिमरचे 4 प्रकार पडतात. त्यातला फर्स्ट टाइप इलास्टोमर्स, सेकंड टाइप फायबर्स, थर्ड टाइप थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स, अँड पुढचा टाइप थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे. सोप्यात सोपं, जे इलास्टिक प्रॉपर्टी ज्या पॉलिमर मध्ये असतात त्यांना इलास्टोमर म्हणतात. ज्यांच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते एकदम, म्हणजे त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असतात, ते जे त्यांना म्हटलं जातं फायबर्स. ठीक आहे. सेकंड टाइप. थर्ड टाइप आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स. त्यांना तुम्ही जर हिटिंग केली तर ते वितळतात आणि त्याला तुम्ही रिमोल्ड करता. म्हणजे सिम्पली सांगायचं झालं तर जे प्लास्टिक तुमचं रिसायकल होतं, भंगारवाला जो असतो तो जे प्लास्टिक घेतो आपल्याकडून, ते सगळं रिसायकल करता येण्यासारखं प्लास्टिक असतं, त्याला म्हणतात थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आणि चौथा टाइप आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. त्याला हिटिंग केल्यानंतर ते वितळतं, पण पुन्हा ते नॉर्मल आकार घेत नाही, थंड होऊन जातं आणि त्याला अमॉर्फस फॉर्म तयार होतो. ठीक आहे. त्या टाइपच्या प्लास्टिकला म्हटलं जातं, त्या टाइपच्या पॉलिमरला म्हटलं जातं थर्मोसेटिंग पॉलिमर. ठीक आहे. बघा, हे 4 प्रकार थोडक्यात समजून घेऊ आणि आजचं लेक्चर थांबवू आपण. तर ह्या नोट्स लिहून घ्यायच्या आजच्या साथ, म्हणजे तुम्हाला समजायला पण सोपं चॅप्टर आहे. लिहिता लिहिता तुम्हाला इझिली समजून जाईल. जर नाहीच काही कळलं तर मला विचारावं. इलास्टोमर म्हणजे काय, elasticity is a property by which substance gets stretched when external force is applied and restores its original shape on release of that external force. जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता तेव्हा स्ट्रेच होतो तो पॉलिमर. फोर्स जर काढून टाकला तर पुन्हा त्याची ओरिजिनल पोझिशन रिगेन करतो. रबर माहिती आहे तुम्हाला, तर त्या टाइपच्या पॉलिमर्सला म्हटलं जातं इलास्टोमर्स. ठीक आहे. इलास्टोमर, द इलास्टिक पॉलिमर्स हॅव वीक वंडरवॉल टाइप ऑफ फोर्स. त्यांच्यातले वंडरवॉल फोर्सेस वीक असतात, त्याच्यामुळे ते जास्त जर तुम्ही ताणलं तर तुटून सुद्धा जातात. ठीक आहे. अ फ्यू क्रॉसलिंक बिटवीन द चेन हेल्प द स्ट्रेच पॉलिमर टू रिट्रॅक्ट इट्स ओरिजिनल पोझिशन. त्याच्यात जर क्रॉस लिंकिंग असेल, 2 स्ट्रेट चेन मध्ये क्रॉस लिंकिंग जर असेल,
तर थोडंफार त्याच्यामध्ये मॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंगर बनवू शकता तुम्ही, काहीतरी वेगळं काहीतरी ऍड करून. जसं रबरमध्ये सल्फर ऍड केलेला असतो त्याचा मॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग करण्यासाठी. ठीक आहे, त्याला व्हल्कनायझेशन म्हणतो आपण. मग त्याचं एक्झाम्पल दिलंय बघा, व्हल्कनाइज्ड रबर, बुनायस, बुनायन, निओप्रिन, हे सगळे रबरचे प्रकार आहेत. काही सिंथेटिक रबर आहेत आणि जो नॅचरल रबर आहे तो व्हल्कनाइज केला जातो, म्हणजे तो सिंथेटिक रबर मध्ये येईल, सेमी सिंथेटिक मध्ये येतो. ठीक आहे, ते इलास्टोमर्स समजलं, ज्यांना तुम्ही फोर्स अप्लाय केल्यावरती ते स्ट्रेच होतात, ताणले जातात, आणि फोर्स काढला तर पुन्हा त्यांची ओरिजिनल पोझिशन रिगेन करतात, त्यांना म्हटलं जातं इलास्टोमर्स. ओके, सेकंड टाईप फायबर्स. फायबर्स मध्ये जे तुमचे फोर्सेस असतात, वंडरवॉल फोर्सेस, ते एकदम स्ट्रॉंगर असतात. हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कुठले तर फायबर्स. पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म थ्रेड्स लाईक थ्रेड्स आर कॉल्ड एज फायबर. ज्यांच्यापासून दोरे बनवले जातात, धागे बनवले जातात, ते सगळे काय असतात, फायबर असतात. ठीक आहे, तर फायबर्स पजेस हाय टेन्साइल स्ट्रेंथ विच इज अ प्रॉपर्टी हॅव टू रेजिस्टन्स टू ब्रेकिंग अंडर टेन्शन. त्याच्यावर तुम्ही किती टेन्शन दिलं तरी ते तुटत नाहीत. जे काही दोऱ्यांचे प्रकार भेटतात ना, जाड दोरे, आपल्याकडे शेतकरी बऱ्यापैकी जास्त आहेत, प्रत्येकाच्या घरी काही ना काही त्याच्याशी रिलेटेड तुमच्या बघण्यात असेल, तर ते जे काही त्या ठिकाणी दोरे वापरले जातात, थ्रेड वापरले जातात, ते सर्व काय असतात, फायबर. त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, ते इझिली ब्रेक होत नाहीत. ठीक आहे, मग हे कशामुळे असते कॅरेक्टरिस्टिक, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असतात. ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला. कुठले कुठले असतात मग, हायड्रोजन बॉन्डिंग असते, स्ट्रॉंग डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतात. ओके, ड्यू टू दिस स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस द फायबर्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. त्याचं नेचर कसं असतं, क्रिस्टलाइन असतं फायबरचं. एक्झाम्पल काय मग, पॉलीअमाइड लाईक नायलॉन 6. आताच प्रिपरेशन बघितलं आपण, सॉरी नायलॉन 6 नाही, नायलॉन 6 पॉलीअमाइड्स, तो बघायचा बाकी. नायलॉन 6 बघितला आपण, नायलॉन 6 पॉलीअमाइड आहे. त्याच्यानंतर पॉलिस्टर्स लाईक टेरिलिन, हे काय सगळे फायबर्स आहेत. क्लोथ बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो ना, कपडे बनवण्यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. तर नेक्स्ट बघू आता पुढचा टाईप, थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ऑलरेडी सांगितलं की ज्यांना वितळवता येतं आणि नवीन वस्तू बनवता येतात, रिसायकल करता येतं, त्यांना म्हणतात थर्मोप्लास्टिक पॉलिमर. आणि ज्यांना वितळवता येतं, वितळतात, बट पुन्हा ते थंड करून तुम्हाला ओरिजिनल पोझिशनला किंवा रिमोल्ड करता येत नाही, रिसायकल करता येत नाही, त्यांना म्हणतात थर्मोसेटिंग पॉलिमर्स. ठीक आहे, बॅकेलाइट एक्झाम्पल आहे थर्मोसेटिंगचं. आणि थर्मोप्लास्टिक मध्ये तुमचं जे काही घरगुती प्लास्टिक असतं बऱ्यापैकी, बॉटल वगैरे छोट्या छोट्या, किंवा कॅरी बॅग्स वगैरे, ते सर्व थर्मोप्लास्टिक पॉलिमर. वितळतं, पुन्हा तुम्ही त्याला रिसायकल करू शकता, रिमोल्ड करू शकता. बघा, प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी, एक मिनिट, being easily shaped and molded. Thermoplastic polymers are capable of repeated softening on heating and hardening. तुम्ही त्याला रिसायकल करू शकता वारंवार. ठीक आहे, या टाईपच्या प्लास्टिकला, कोणत्या, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्सला. These polymers possess moderately strong intermolecular forces that are intermediate between elastomer and fiber. जे इलास्टोमर पेक्षा जास्त आणि फायबर पेक्षा कमी स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस यांच्यामध्येही असतात, बट फायबर पेक्षा कमी असतात. एक्झाम्पल मग पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड पण येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, थर्मोसेटिंग पॉलिमर काय असतं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ते रिजिड असतात, त्यांना हिटिंग केली तर वितळतात, बट पुन्हा त्यांना ओरिजिनल याच्यामध्ये आणता येत नाही. ड्युरिंग देअर फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी टू बीइंग शेपर ऑन हिटिंग, बट दे गेट हार्डेंडेड व्हाईल हॉट. लगेच हार्ड होऊन जातात ते. नॉट रिमोल्डेड, रियूज, त्यांना रिमोल्ड करता येत नाही आणि रियूज सुद्धा करता येत नाही. मग त्याच्यातला प्रकार कुठला, बॅकेलाइट. ते आता एकदम हलक्यातले दरवाजे आलेत बघा, टॉयलेट बाथरूमला असतात, ते बॅकेलाइट मटेरियल असतं. ठीक आहे, प्लास्टिक सारखंच असतं, लाईट वेट, बट त्याला रिसायकल करता येत नाही, एकदम नाजूक मटेरियल आहे ते. ठीक आहे, खिडक्यांमध्ये वगैरे पण वापरलं जातं. तर अशा प्रकारे आपण आज हे जे दोन प्रकार राहिलेले होते ते बघितले, आणि उद्या सुद्धा थोडाफार थेरॉटिकल पार्ट आहेच, आणि मग काही महत्वाचे जे पॉलिमर्स आहेत त्यांचं प्रिपरेशन आपण डिस्कस करू नेक्स्ट लेक्चर पासून. ठीक आहे, तर आता आपण थांबू, अभ्यास करा, आणि काही अडचण येत असेल तर विचारा.